नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रतापराव आलेल्या सर्व पत्रकारांना आणि त्या सगळ्या मोर्चातील माणसांना म्हणतात की एक बायको जर चवताळली तर तिची वाघीण कशी होते हे तर तुम्ही आता पाहिलंच आहे। मग आता तुम्हीच ठरवा की पुढे काय करायचं। आता मात्र सर्वच पत्रकार शर्मेने मान खाली घालतात आणि तिथून निघून जातात। आता सायली मागे येऊन पाहते, कल्पनाताई पूर्णपणे हादरून गेलेले असतात। कल्पनाताई खूप रडत असतात। तर सुमन काकू म्हणतात, जर आज सायली वेळेत आली नसती तर काय घडलं असतं। तर आता कल्पनाताई म्हणतात, मला एक कळत नाही, संकटाच्या वेळी माणसं राक्षसासारखी का वागतात। ही लोक तर माझ्या अर्जुनला ओळखतही नाहीत आणि तरीसुद्धा माझ्या अर्जुनवर ही नको नको ते आरोप करतायत आणि एक आई म्हणून मी हे नाही सहन करू शकत असं म्हणत कल्पनाताई खूप रडत असतात। अस्मिता कल्पनाताईंना सावरते आणि म्हणू लागते, मम्मा तू अगोदर शांत हो। प्रतापराव सुद्धा कल्पनाताईंना शांत करण्याचा प्रयत्न करतात। तर सायली म्हणू लागते, आई तुम्ही या सगळ्याचा त्रास करून घेऊ नका, तुम्ही आराम करा। तर आता प्रतिमा आत्या कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना तू शांत हो आणि चल अगोदर घरात चल असं म्हणत आता सर्वच जण कल्पनाताईंना शांत करण्याचा, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत असतात। आता सर्वच जण कल्पनाताईंना घरात घेऊन जातात। प्रिया मात्र तिथेच थांबते आणि मनाशीच म्हणते, या सायलीला मध्ये यायची काय गरज होती। मस्त सगळं काही चाललं होतं, पण नाही, हिला मध्ये मध्ये येऊन हिरोगिरी करायचीच होती ना। तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं, चैतन्य खूप चिडलेला असतो। चैतन्य म्हणू लागतो, हा इन्स्पेक्टर पाटकर हे सगळं काही मुद्दामहून करतोय, बदला घेण्यासाठी करतोय, त्यामुळे अर्जुन तुला सावध राहावं लागेल। अर्जुन म्हणतो की हो, आपल्याला या सगळ्याचा व्यवस्थित विचार करूनच पुढे पाऊल टाकायला हवं, कारण याने जर आपण गोळा केलेले पुरावे माझ्या विरोधात जर उभे केले तर मग मात्र माझी बेल कठीण आहे आणि मला जर बेल मिळवायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त पुरावे आता कोर्टात सादर करावे लागतील आणि माझी सनद मला वाचवावी लागेल। तर आता इन्स्पेक्टर पाटकर यांनी सांगितल्याप्रमाणे हवालदार जेलचा दरवाजा उघडतात। अर्जुन काही न बोलता जेलमध्ये जातो। तर इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार साहेब तुम्ही अजिबात घाबरू नका, इन्स्पेक्टर पाटकर तुम्हाला काहीही करू शकणार नाहीत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही तुमच्यासोबत आहोत। तर त्यानंतर आता इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, ते तुम्हाला अजिबात छळणार नाहीत, त्याचा बंदोबस्त मी करतो असं म्हणत आता इन्स्पेक्टर सावंत कॉन्स्टेबल यांना म्हणू लागतात, आता इथे अर्जुन सरांवर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे, अर्जुन सरांना कोणताही त्रास होणार नाही, ही जबाबदारी तुमची। आणि इन्स्पेक्टर पाटकर यांच्याकडून जर बेकायदा उत्तर काढून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर मला कळवायचं असं म्हणत आता कॉन्स्टेबल यांच्यावर जबाबदारी ठेवत इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य आता पुढच्या पूर्ण तपास करण्यासाठी तिथून निघून जातात। आता अर्जुन ठामपणे निर्णय घेत म्हणतो की काही करून उद्या मला माझी बाजू स्ट्रॉंग करावीच लागेल, कारण काहीही झालं तरी माझी सनद जाण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत। तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली सर्वांना सावरते आणि प्रतापराव आणि कल्पनाताईंना म्हणते, आई बाबा तुम्ही शांत व्हा आणि हो आता तुम्ही थोडं थोडं जेवून घ्यायचं आहे, खरं तर सर्वांनी जेवून घ्यायचं आहे। प्रतापराव म्हणतात, नाही नको, घशाखाली घास नाही उतरणार। तर सायली म्हणू लागते, आई बाबा असं करून नाही चालणार। तर कल्पनाताई सायलीला प्रश्न करत म्हणतात, अर्जुनने काही खाल्लं असेल का। तर सायली म्हणू लागते, आई तुम्ही त्यांची काळजी अजिबातच करू नका, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य भाऊजी दोघेही कामाला लागलेच आहेत आणि आपण सर्वजण त्यांच्यासोबत आहोतच। आणि आई तुम्ही काळजी करू नका, कारण उद्या कोर्टात ज्यावेळी केस उभी राहणार त्यावेळी स्वतः अर्जुन सुभेदार आपली केस लढणार आहेत, हे स्वतः आपली केस लढणार, त्यामुळे काळजी करायचं कारणच नाही। तर आता प्रतापराव म्हणू लागतात, सायली अगं पण काळजी तर वाटणारच ना। तर सायली म्हणते, आई बाबा तुमची जर खंबीरपणे साथ असेल तर आपण या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणार आहोत, परंतु तोपर्यंत तुम्ही जर असे खचून गेलात तर कसं चालेल। तुम्ही खंबीर राहणं खूप गरजेचं आहे, कारण आता आम्हाला सगळ्यात जास्त तुमची सगळ्यांची गरज आहे। तर सुमन काकू सायलीला म्हणतात, आम्ही आहोतच ग तुझ्यासोबत, पण जेव्हा आम्ही दुबळे पडतो ना त्यावेळी तू आमच्या पाठीशी उभी राहतेस। आता सायलीला फोन आलेला असतो। फोन येताच सायली लगेच बाहेर निघून जाते आणि म्हणू लागते, मी आलेच। आता प्रिया ही सर्व काही पाहते। सायली बाहेर येते आणि म्हणते, बोला
तर आता सायलीला अधिराजचा फोन आलेला असतो. अधिराज म्हणतो, सायली वहिनी हे सगळं काही काय होऊन बसलं आहे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरात अस्मिता कल्पनाताईंना सावरते. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना, माझं रविराजशी बोलणं झालं आहे. रविराज म्हणाला आहे की लवकरात लवकर अर्जुन यातून सुटणार आहे, काळजी करू नका. तर अश्विन म्हणतो, पण तोपर्यंत आपण सर्वांनी फक्त शांत राहायचं आहे. अस्मिता म्हणते, हो, हे एखादं घाणेरडं स्वप्न आहे असं समजूयात आणि हे स्वप्न पटकन संपूनही जाईल. तर आता प्रिया नाटक करत प्रतिमा आत्यांना म्हणते, आई अगं तू बोलत का नाही आहेस? आई तू अशी शांत का झाली आहेस? आई तू अशी शांत राहू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. प्रतिमा आत्या प्रियाशी काही बोलत नसतात. तर प्रिया नाटक करत म्हणते, आई मी तुझा चहा गरम करून आणू का? तर प्रतिमा आत्या नकार देतात. तर विमल म्हणू लागते, तुम्ही सर्वांनीच आराम करा, मी तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करते. तर सुमन काकू म्हणतात, मी सुद्धा मदतीला येते. असं म्हणत आता घरातील सर्वांनाच एकमेकांना सर्वच जण सावरत असतात. तर दुसरीकडे अधिराज सायलीला म्हणू लागतो, हे बघ वहिनी, मला माहीत आहे की अर्जुन निर्दोष असणार, त्याला नक्कीच कोणीतरी या सगळ्यामध्ये फसवलं असणार. तर सायली म्हणते, हो, या सगळ्यामध्ये त्यांना फसवलंच आहे आणि माझे काही अंदाज आहेत, परंतु ते मी तुम्हाला नंतर सांगेन. सायली आता अधिराजला म्हणते, मला सांगा तुमचं प्रियाशी काही बोलणं झालंय का? तर आता अधिराज म्हणतो, नाही, फक्त नुसतं बोलणं झालं नाहीये, तर काल रात्री आम्ही भेटलो होतो. तर सायली म्हणते, काय, ती तुम्हाला रात्री भेटली होती? तर अधिराज म्हणतो की हो. तर आता अधिराज म्हणतो की आम्ही रात्री खूप उशिरा भेटलो होतो. तर सायली म्हणते, उशिरा म्हणजे? तर आता अधिराज घडलेला सर्व प्रसंग सायलीला सांगू लागतो. आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर सायली मनात विचार करत म्हणते, प्रिया जर अधिराज भाऊजींना भेटली होती तर मग तिने शांताचा खून केला असेल की नाही? तर दुसरीकडे मात्र प्रियाची नाटकं चालूच असतात. प्रिया कल्पनाताईंना म्हणते, आई अगं तू कॉफी का घेत नाहीयेस? मी तुझ्यासाठी दुसरी कॉफी बनवू का? कल्पनाताई म्हणतात, नको, मला काहीही नको आहे. आता सायली अजूनपर्यंत तिथे आलेली नसते आणि म्हणूनच प्रिया विचार करत म्हणते, सायली एवढा वेळ कोणाशी बोलतीये? शांताच्या खुनाबद्दल तर नसेल ना? आणि जर खुनाबद्दल असेल तर ते मला ऐकावंच लागेल. नक्की सायली कोणाशी काय बोलते आहे? आता सायली अधिराजला प्रश्न करत म्हणते, भाऊजी उशिरा म्हणजे ती साधारण किती वाजता भेटली असेल? तर अधिराज म्हणतो, साधारण 12 वाजले असतील तेव्हा. तर सायली म्हणते, एवढ्या उशिरा? अहो पण ती तर 8-9 वाजताच अश्विन भाऊजींसोबत बाहेर पडली होती. आता मात्र अधिराजही विचार करू लागतो. तर सायली पुढे अधिराजला म्हणते, बरं मला एक सांगा, तुम्हाला ज्यावेळी ती भेटायला आली होती त्यावेळी तिच्या वागण्यात काही तुम्हाला वेगळं वाटलं होतं का? म्हणजे तिच्या वागण्यात काही विचित्र किंवा संशयास्पद? तर आता अधिराज विचार करतो आणि सायलीला म्हणतो, हो सायली वहिनी, तू बोलतेस ते अगदी खरं आहे. म्हणजे रात्री ती मला भेटायला आली त्यावेळी एक गोष्ट मात्र संशयास्पद घडली. ती म्हणजे आपण ठरल्याप्रमाणे मी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी, म्हणजे माझं प्रेम पटवून देण्यासाठी तिचा हात हातात घेतला आणि त्यावेळी तिच्या हातातून रक्त येत होतं. सायली म्हणते, रक्त? तर आता अधिराज म्हणतो की हो, तिच्या हातातून रक्त येत होतं. मी तिला विचारलं तर मला ती म्हणाली की भाजी कापताना झालं आहे, त्यावेळी सुकलं होतं, पण आता परत कसं आलं माहीत नाही. तर अधिराज म्हणतो, कन्फर्म ती खोटं बोलत होती हे तर मला चांगलंच माहीत आहे, परंतु वहिनी ते रक्त मात्र सुकलेलं किंवा जुनं नव्हतं, ती खून ताजी होती. सायली वहिनी, एवढं तर मी अगदी बरोबर ओळखलं. आता मात्र सायली शांतच होते. सायली या सगळ्याचा विचार करू लागते. तर दुसरीकडे प्रिया आता मुद्दामहून नाटक करत सायली कोणाशी बोलतेय हे ओळखण्यासाठी ती लगेच सायलीसाठी चहा घेऊन बाहेर येत असते. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, थांब तन्वी, कुठे जातेस? तर प्रिया म्हणते, सायलीला चहा देण्यासाठी. सकाळपासून तिने काहीच खाल्लं नाही आहे ना, म्हटलं थोडा चहा तरी पिऊ देत. तर अस्मिता म्हणते, थांब, सायलीला चहा देण्यासाठी मी जाते, तू विमल आणि सुमन काकूला स्वयंपाकघरात मदत कर. असं म्हणत आता अस्मिताने प्रियाचा डाव बरोबर ओळखलेला असतो आणि तिच्या हातातील चहाचा कप काढून घेते आणि अस्मिता चहा देण्यासाठी जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अधिराज म्हणू लागतो, काय झालं सायली वहिनी, बोल ना. सायली म्हणते, काही नाही अधिराज भाऊजी, मला सांगा, तुम्ही प्रियासोबत अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहात ना? म्हणजे आपलं जसं ठरलंय तसं चालू आहेच ना? आणि तिच्या विरुद्ध तुम्ही पुरावे गोळा करत आहात ना? तर अधिराज म्हणतो की हो वहिनी, मला जी जबाबदारी दिली आहे ते मी पूर्ण करणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि सायली वहिनी, मी समजू शकतो की आता तू अर्जुनला सोडवण्याच्या गडबडीत असशील, त्या कामामध्ये बिझी असशील, पण माझ्याकडे दिलेली जबाबदारी मी पूर्ण करेनच. आणि हो, हा अर्जुनलाही निरोप द्या
आणि काळजी घ्या, मी आहे तुमच्यासोबत. तर सायली म्हणू लागते, अधिराज भाऊजी माझं एक काम करा, प्रियाजवळ बारीक लक्ष ठेवा. म्हणजे प्रिया कोणाला फोन करते, या केस संदर्भात ती कोणाशी बोलते, या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवा. आणि जर तुम्हाला काही सापडलं तर आम्हाला नक्कीच कळवा. अधिराज म्हणतो, हो वहिनी, आता तू फक्त अर्जुनला सोडवण्याकडे लक्ष दे, या सगळ्या गोष्टी मी हँडल करेनच. आता अधिराजने दिलेला सपोर्ट पाहून सायली अधिराजला म्हणते, खरंच भाऊजी मी तुमचे आभार मानते. असं म्हणत आता सायली फोन ठेवते. आता अस्मिता सायलीसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते, सायली थोडा चहा पिऊन घे. सायली म्हणते, नको, मला माझी चहा पिण्याची इच्छाच नाही आहे. तर अस्मिता म्हणते, सायली असं करून कसं चालेल. सायली, अगं तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी. सायली, अगं खरं सांगायचं तर तू आमची आणि अर्जुनची ताकद आहेस. आज मोर्चासमोर तू जे काही केलंस ना, त्यानंतर आम्हाला धीर आला गं. तू तिथे आली नसतेस तर काय घडलं असतं याचा आम्ही विचारही करू शकत नाही. आणि तुझा हाच खंबीरपणा आम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढणार आहे. अस्मिता सायलीला सावरते आणि म्हणते, प्लीज सायली चहा पिऊन घे. आता सायली चहा प्यायला घेते त्यावेळी तिच्या डोळ्यासमोर अर्जुनचा चेहरा असतो. सायली म्हणू लागते, यांना तर माझ्या हातची कॉफी पिल्याशिवाय चैन पडत नाही, मग यांना तिथे काय खायला प्यायला मिळत असेल. असं म्हणताच सायलीचे डोळे पाणावतात. सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की इथे अर्जुनने आता सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करायला सुरुवात केलेली असते. सगळे मुद्दे लिहून काढायला तो सुरुवात करतो. आता एक चॉक घेऊन त्याने सगळं काही लादीवर लिहिलेलं असतं. आता फरशीवर लिहिलेले ते सगळे पॉईंट तो पुन्हा एकदा अभ्यास करतो आणि म्हणू लागतो, नक्की काय घडलं असेल त्यावेळी. म्हणजे मी आणि सायली रात्री आईस्क्रीम खायला बाहेर पडलो. त्याचवेळी इथे जयेश आणि शांता मावशी त्यांच्या रूमवर कागदपत्र आणण्यासाठी बाहेर पडले होते. आणि ज्यावेळी माझं जयेशशी फोनवर बोलणं झालं, मग त्यावेळी प्रिया कुठे होती आणि त्यावेळी शांता कुठे होती मग. आणि तिची मर्डर म्हणजेच आईस्क्रीम खातेवेळी मी जयेशला फोन केला होता, त्यावेळी जयेश खोकत होता आणि त्यावेळी तो मला काय म्हणाला की मी आणि शांता मावशी इकडनं निघणार. मग शांताचा खून कधी झाला, नेमकं काय घडलं असेल काहीच कळत नाहीये. आता अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि ते कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन सगळ्या बाजूने नक्की काय घडलं असेल त्या सगळ्या गोष्टी विचारात घेत असतो. एकही गोष्ट त्याला हातून सुटायला द्यायची नसते आणि म्हणूनच सगळे विचार चालू असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य आता शांता मावशींच्या घरी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी, सगळी चौकशी करण्यासाठी तिथे पोचलेले असतात. आता तिथे आजूबाजूच्या सगळ्या लोकांजवळ या सगळ्या गोष्टीची चौकशी चालू असते. तर त्याचवेळी चैतन्यला फोन येतो. चैतन्य म्हणतो की हो, 2 दिवसात तुमच्या केसचं काम होईलच, कोर्टात केस उभी राहीलच. तर ते आता केस काढून घेण्याबद्दल बोलत असतात. चैतन्य त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यांनी मात्र ठाम ठरवलेलं असतं आणि ते म्हणतात, सॉरी पण ही केस आम्ही आता मागे घेत आहोत, आम्हाला आता दुसऱ्या वकिलांकडे द्यायची आहे. चैतन्य त्यांना समजावतो पण ते फोन कट करतात. चैतन्य म्हणू लागतो, काय करायचं काहीच कळत नाहीये, सकाळपासून फक्त केस काढून घेण्यासाठीच फोन येत आहेत. परंतु त्यावेळी चैतन्य करमलकर यांचा फोन येतो. तर चैतन्य म्हणतो, बोला ना मिस्टर करमलकर. हो थँक्यू सो मच, मला माहीत आहे की तुम्ही आमचे जुने क्लायंट आहात आणि तुम्हीच आहात की जे अर्जुनवर विश्वास ठेवू शकता. तुम्हाला माहीत आहे की अर्जुन असं काहीच करणार नाही, तो निर्दोष आहे. थँक्यू सो मच, तुम्ही अर्जुनवर विश्वास दाखवलात. असं म्हणत आता चैतन्य फोन ठेवतो. इथे इन्स्पेक्टर सावंत, हवालदार साहेब आणि चैतन्य यांचा आता सगळीकडे तपास चालूच असतो की काही हाती धागादोरा लागतो का, हे सगळं ते शोधतच असतात. तर चैतन्य इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतो की काही क्ल्यू मिळाला आहे का सावंत. तर ते म्हणतात की अजूनपर्यंत तरी नाही. आता मात्र चैतन्यला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली आता स्टडी रूममध्ये आलेली असते आणि तिने सुद्धा केसवर अभ्यास करायला सुरुवात केलेला असतो. सायली आता एक एक फाईल चाळून पाहते आणि त्यातून मिळाल्याने सगळे मुद्दे ती डोक्यात घेत असते. सगळ्या मुद्द्यांचा ती विचार करत असते आणि त्यानंतर लॉची काही पुस्तकं ती बाहेर काढते आणि आता ती जयेशला फोन करते आणि म्हणते, हॅलो जयेश दादा, शांता मावशींचा काल रात्री खून झाला, त्या रात्री नक्की काय काय घडलं होतं ते तुम्ही पुन्हा एकदा मला सांगाल का. आता जयेश जे काही सगळं सांगत असतो ते सगळं काही सायली मुद्दे लिहून घेत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता तिच्या बाळाला खेळवत असते, त्याला शांत करत असते. त्याचवेळी सचिन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, अस्मी
अगं काय घडतंय हे? न्यूज बघितल्यापासून मला चैनच पडत नाहीये. अगं अर्जुन खून करणं कसं शक्य आहे? आता अस्मिता सचिनला म्हणते, हळू बोलशील, बाळ झोपलं आहे. सचिन म्हणतो, अगं हो, पण मला खरंच खूप टेन्शन आलं होतं की नक्की हे काय घडतंय आणि म्हणूनच तर मी तुझ्याशी बोलायला आलो. अस्मिता काहीच बोलत नाही तर सचिन नाटक करत म्हणतो, आणि अस्मी, तुला जर काही बोलायचं असेल, मनातील शेअर करायचं असेल तर मी आहे हा. आता मात्र अस्मिता सचिनकडे पाहते आणि सचिनला प्रश्न करत म्हणते, तू आत्ता घरी कसा आलायस? तू ऑफिसला नाही गेलास? असं म्हणत आता अस्मितानेच सचिनची उलट तपासणी केलेली असते. आता सचिन नाटक करत म्हणतो, अगं मी ऑफिसला गेलोच होतो, परंतु हे सगळं ऐकल्यानंतर मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. म्हटलं आधी घरी जाऊन यावं, म्हणून थोड्या वेळासाठी ब्रेक घेतला आणि मी घरी आलो. तर आता अस्मिता सचिनला सडेतोड उत्तर देत म्हणते, तू ऑफिसमधलं काम सोडून घरी यावं आणि टेन्शन घ्यावं इतपत काहीच घडलं नाहीये सचिन. कारण अर्जुन एक हुशार वकील आहे आणि अशा केसमधून तो स्वतःला आरामात बाहेर काढू शकतो. आणि तसंही सायली आणि चैतन्य आहेतच ना त्याच्याबरोबर. तर आता सचिन नाटक करत म्हणतो, ऑफकोर्स माझा तर पूर्ण विश्वास आहे अर्जुनवर आणि अर्जुन लवकरात लवकर बाहेर येईलच. मला खात्री आहे की अर्जुन पुढच्या 1-2 दिवसात सुटेल या सगळ्यातून. तर आता अस्मिता सचिनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि त्यानंतर ती बाळाला पाळण्यात ठेवण्यासाठी जाते. सचिन हे सगळं काही पाहत असतो. आता अस्मिताचा लक्ष नसेल असं समजून सचिन मेसेज करत म्हणतो, अर्जुन सुभेदार जेलमध्ये आहे, म्हणजे तोपर्यंत आपल्याकडे कोणाचं फारसं लक्ष नसेल, त्यामुळे गोष्टी पटापट पुढे नाही लाव्यात. मला लवकरात लवकर अण्णांना जाऊन जेलमध्ये भेटायचं आहे, त्याची व्यवस्था कर, असं म्हणत आता सचिनने मेसेज केलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनना म्हणतात, बोला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. आता तोंड उघडायचं आणि पटापट बोलायचं. आता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी खरी खरी द्यायची. ज्यावेळी शांताचा खून झाला त्यावेळी तू कुठे होतास? तर अर्जुन हसतच उत्तर देत म्हणतो, बायकोसोबत होतो, आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खात, स्ट्रॉबेरी ब्लॅक करंट फ्लेवर, असं म्हणत तो आता इन्स्पेक्टर पाटकर यांच्याकडे पाहतो. इन्स्पेक्टर पाटकर खूप चिडलेले असतात. इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला म्हणतात, हे बघा अर्जुन सुभेदार, तुझे कॉल चेक केले आहे आणि त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की तुझा एक माणूस शांतासोबत होता. त्या रात्री सुद्धा तो तिच्यासोबतच होता. त्या सगळ्या खबरी तो तुला देत होता. म्हणजे सुभेदार, हा खून तू प्लॅन करून केलायस, बरोबर? असं म्हणत इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनवर आरोप करू लागतात. इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला पुढे म्हणतात, कारण शांता कधी एकटी आहे हे तुला जाणून घ्यायचं होतं आणि त्याच वेळी तुला जाऊन तिचा खून करायचा होता, बरोबर ना? आणि यासाठीच तू तुझा माणूस तिच्याबरोबर ठेवला होतास. असं म्हणत आता इन्स्पेक्टर पाटकर स्वतःहूनच एक कथा रचायला सुरुवात करतात आणि अर्जुनला मात्र हसायला येत असतं. आता अर्जुनला इन्स्पेक्टर पाटकर म्हणतात, काय रे दात काढायला काय झालं? तर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर पाटकर, तुम्ही विसरताय वाटतं एक गोष्ट. मी परत परत तुम्हाला आठवण करून देतोय की मी एक क्रिमिनल लॉयर आहे. एवढंही कळत नाही आहे का? जर मला एखाद्या बाईचा खून करायचा असेल तर मग मी तिच्यासोबत कॉन्टॅक्ट का ठेवणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यावर लक्ष ठेवायला मी माझ्याच माणसांना का पाठवेन? आता इन्स्पेक्टर पाटकर शांतच होतात. अर्जुन म्हणतो, साधं लॉजिक आहे नाही का? आता मात्र इन्स्पेक्टर पाटकरही गोंधळून जातात, कारण अर्जुन त्यांनाच कोड्यात टाकत असतो. आता इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला म्हणतात, तुझा आणि त्या बाईचा काय संबंध आहे? तर अर्जुन म्हणतो, याचं उत्तर मी देईन, पण कोर्टात. आता इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला पुढे म्हणतात, मला सांग, त्या बाईसोबत जो माणूस होता त्याला तू कुठे लपवून ठेवलायस? अर्जुन म्हणतो, परत विसरताय तुम्ही. काय आहे इन्स्पेक्टर पाटकर? अहो त्याचं नाव, त्याचा फोन नंबर आणि त्याचा पत्ता मीच तर तुम्हाला दिला होता ना. पण तुम्हाला त्याच्याकडून कोणतीही इन्फॉर्मेशन मिळाली नाही, म्हणून इथे येऊन तुम्ही माझ्यावर असे आरोप करताय की मी त्याला लपवून ठेवलं आहे. काय इन्स्पेक्टर पाटकर? असं म्हणत आता अर्जुन त्याला असं काही भांबावून सोडतो की इन्स्पेक्टर पाटकर यांनाही काही हे कोडच सुटत नसतं. ते अर्जुनला म्हणतात, हे बघ एक सुभेदार जयेशजी, आम्ही चौकशी केली आणि त्यावेळी त्याने आम्हाला सांगितलं की तो त्यावेळी बेशुद्ध होता, त्याच्यावर कोणीतरी हल्ला केला होता. मला सांग, हा हल्ला तूच केला होतास ना त्याच्यावर? असं म्हणत इन्स्पेक्टर पाटकर पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये अर्जुनचंच नाव घेतात. अर्जुन इन्स्पेक्टर पाटकर यांना म्हणतो, परत विसरलात तुम्ही, मी क्रिमिनल लॉयर आहे, जादूगार नाही आहे. म्हणजे एकाच वेळीला मी आईस्क्रीम पण खातोय आणि मी जाऊन हल्ला पण करतोय. आता इन्स्पेक्टर पाटकर, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की एकाच वेळी दोन्हीकडे कसं असेल मी?
तर इन्स्पेक्टर पाटकर म्हणतात, मग तू दुसऱ्या कोणाला तरी मारायला पाठवलं असशील, कारण जोपर्यंत तो तुझ्या रस्त्यातून बाजूला होत नाही तोपर्यंत तू शांताचा काटा काढूच शकत नाही, हो की नाही? आता अर्जुन इन्स्पेक्टर पाटकर यांचं कौतुक करत म्हणतो, छान, खरंच छान आहे. म्हणजे तुम्ही जे काही चित्र आखताय ना ते खरंच खूप छान आहे. इमॅजिनेशन खूप छान आहे. कदाचित मी तसं केलं असेल, अशा पॉसिबिलिटी खूपच आहेत. परंतु या केसेसमध्ये पॉसिबिलिटी चालतच नाहीत इन्स्पेक्टर पाटकर. आता अर्जुन इन्स्पेक्टर पाटकर यांना प्रश्न करत म्हणतो, ठोस पुरावा आहे? आता मात्र इन्स्पेक्टर पाटकर शांतच होतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली किचनमध्ये वावरत असते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी प्रिया येते. आता प्रिया नाटक करत सायलीला म्हणते, सायली अगं तू किती खंबीर आहेस, खरंच मला तुझा अभिमान वाटतो. म्हणजे बघ ना, आपला नवरा जेलमध्ये गेला आहे आणि तरीसुद्धा एखादी बायको एवढी खंबीरपणे सगळा लढा देऊ शकते, हे खरंच अशक्य आहे ग. पण तू मात्र हातपाय नाही गाळलेस, तू खंबीरपणे या सगळ्याला लढा देतेस. तर सायली प्रियाला उत्तर देत म्हणते, प्रिया कसं आहे ना, हातपाय गाळण्याचं काही कारणच नाही. कारण खरं सांगायचं तर यांनी खून केलाच नाहीये आणि हे निर्दोष आहेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि ते कोर्टातही सिद्ध होईल. आणि प्रिया, मुळात मला या गोष्टीची खात्री आहे की यांनी तो खून केलाच नाहीये, पण खून कोणी केला असेल ना हे सुद्धा मला माहीत आहे. आता सायलीचं हे बोलणं ऐकताच प्रिया घाबरून जाते. आता हा खून प्रियानेच केलेला असतो, त्यामुळे प्रियाला ते सगळं दृश्य आठवतं आणि ती थोडी घाबरून गेलेली असते. तिला थोडा घाम फुटलेला असतो. तर सायली एक प्रश्न करत म्हणते, बरं प्रिया मला एक सांग, तू रात्री कुठे गेली होतीस? तर प्रिया म्हणते, मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती. तर आता सायली म्हणते, कोणत्या? प्रिया म्हणते, तू तिला ओळखत नाही. सायली म्हणते, संजना की खुशी? तर प्रिया म्हणते, मी म्हटलं ना तू तिला ओळखत नाही. सायली म्हणते, बरं ठीक आहे, बरं एक काम कर ना, तू तिचा मला नंबर देशील का? जरा प्लीज मला नंबर दे. आता प्रिया सायलीला म्हणते, तुला काय बोलायचं आहे तिच्याशी? तर सायली म्हणते, काम आहे माझं तिच्याकडे आणि माझं जे काही काम आहे ना ते मी तिलाच सांगेन. उगाच तुझा वेळ का वाया घालू? सांग, नंबर सांगतेस ना? आता मात्र प्रिया घाबरून जाते. प्रिया आता घाबरतच म्हणते, ती आता गावी गेली आहे आणि तिथे नेटवर्क नसते. ती आली ना की मी देईन नंबर. चालेल? अश्विनने मला काहीतरी काम सांगितलंय, आलेच मी, असं म्हणत आता प्रिया तिथून पळ काढते. आता प्रिया तिथून निघून जाताच सायली विचार करते आणि म्हणते, या उलट तपासणीवरून एक गोष्ट मात्र मला ठाम कळाली आहे की प्रियानेच शांता मावशीचा खून केला आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुनला भेटण्यासाठी चैतन्य आणि सायली आलेले असतात. तर अर्जुन म्हणतो, याचा अर्थ इन्स्पेक्टर पाटकर मुद्दामहून माझ्या मागावर होता. तर आता सायली तू एक काम करायचं आहे, आपण रात्रीच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला गेलो होतो, तिथे जाऊन तू त्या सगळ्याची चौकशी करायचं आहे, तिथलं CCTV फुटेज चेक करायचं आहे. आणि चैतन्य आणि सायली, त्यानंतर तुम्ही एक काम करायचं आहे, शांता मावशीचा खून म्हणजे शांता मावशीच्या घरी जाऊन तिथेही तुम्ही आता सगळी चौकशी करायची आहे. असं म्हणत आता अर्जुनने सायली आणि चैतन्यला कामं वाटून दिलेली असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायलीने सांगितल्याप्रमाणे अधिराज आता प्रियाला कॅफेमध्ये बोलावून घेतो. आता अधिराज गुडघ्यावर बसत प्रियाला प्रपोज करत म्हणतो, प्रिया तू माझ्याशी लग्न करशील? आता मात्र प्रियाला काय करावं काही सुचत नसतं. अधिराजसारखं एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या समोर गुडघ्यावर बसून आपल्याला प्रपोज करतंय, त्यामुळे प्रिया तर खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन म्हणू लागतो, जर हा खून मी केला नाहीये तर मग हा खून नक्की कोणी केला आहे? तर आता सायली अर्जुनला घडलेला सर्व प्रसंग सांगू लागते. अधिराजने जे काही सांगितलेलं असतं ते सगळं काही सायली अर्जुनला सांगत असते. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास अर्जुन करतो आणि म्हणतो, आता एक गोष्ट क्लिअर आहे, म्हणजे शांता मावशीचा खून प्रियानेच केलेला असू शकतो. आता प्रियानेच हा खून केला आहे हे अर्जुन कोर्टात कशा प्रकारे सिद्ध करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.